डॉक्टर, आत्ता जे दोघं इथे आले होते ना, त्यांच्यापासून जरा सावध राहायला लागेल. इथली कुठलीही गोष्ट त्यांना कळता कामा नये. कळलं? पण ती दोघं कोण होती? त्याच्याशी तुमचा काही संबंध नाहीये. तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं काम करा. श्रावणी, तू हुशार असशील ग, पण तुझ्या आईपेक्षा 1000 पट जास्त हुशार मी आहे. मी असेपर्यंत शिरीष घाणेकर तुझ्या समोर कधीच येणार नाही. आणि तुझ्या आईचं सत्य तुला कधीच कळणार नाही. बाकी जे व्हायचं ते होणारच. मॅडम, मला जो प्रश्न पडलाय तेच तुम्हाला पडलाय ना? हो रे, माझा यावर विश्वासच नाही की अलकनंदा मॅडम कोणाची तरी मदत करू शकतात. आणि मदत केली ना, अख्ख्या जगाला डोल वाजवून सांगतील आणि साहेबांसमोर तर असला मोठेपणा करून दाखवतील. तेच ना, अशा अदृश्य हाताने मदत करणारी वगैरे ती बाई नाहीये. मॅडम, काहीतरी गडबड आहे. म्हणजे बघ ना, एरवी सगळ्यांच्या वाईटावर टपलेल्या असतात त्या, आणि आता मेंटल हॉस्पिटलमध्ये कुठल्या तरी मुलीची जबाबदारी घेतात, तिला मदत करतात, हे शक्यच नाहीये रे. पण मला असं ते डॉक्टर का खोटं बोलले असतील? मॅडम, एक तर त्यासनी विकत घेतला असणार, नाहीतर दाग दाखवून खोटं बोला लावलं असणार. बरोबर आहे, दोन्ही शक्यता बरोबर आहेत शुभ. मॅडम, आता काय करायचं? जी काय गडबड आहे ना, ती मी शोधून काढणारच शुभ. अलकनंदा मॅडम, हा जो काही धागा तुम्ही माझ्या हाती दिलाय ना, त्यावरनं मी तुमची अख्खी कुंडली बाहेर काढते की नाही ते बघाच. कारभारने मी निघतो. चल, येतो ग. आवा आवा आवा, थांबा की जरा. आता काय अगं, जाऊ दे ना, उशीर व्हायलाय मला. हो, गंध लावून जावा की. आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच या बर का. आज तर सोक्षमोक्ष लावावंच लागेल, नाहीतर पुढं आयुष्यभर उशीर होईल. अण्णा, कसला सोक्षमोक्ष लावायला चाललाय? हा? बाई, आमच्या हुंड्याचे पैसे देणार आहे काय सगळे? आम्ही फोन पण आतमध्ये ठेवलाय, लगेच फोन करतो, लगेच चालतो, फोन घेऊन आलो आम्ही. शोभे, थांब बाई. काय हुंड्याचे पैसे बिशे आणायला नाही चाललेलो, आणि फोन नको करू जावयाला. कालच गेलाय त्यो, आला ना तर महिनाभर हालायचा नाही इथनं. काय हुंड्याचे पैसे आणायला नाही चाललेलो मी. नाही काय, आम्हाला वाटलं त्याच सोक्षमोक्ष लावायला. एक मिनिट, तुमचं काम आहे? होय. नाही म्हणजे ज्योतिषाचं पुस्तक सोडून एवढा आवरून बिवरून सकाळ सकाळच्याला कुठल्या कामासाठी चाललंय? नाही, ते एक जुनं लटांबर आहे ना, तेच जरा निस्तरायला चाललोय मी. कारभारने येतो मी. अण्णा अण्णा, अगे का हाक मारायलीस? बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकत्यात वै ग? नाही आई, ह्यो माणूस एवढं सकाळी उठून लुंगी सोडून पॅन्ट घालून गेलाय म्हणजे काहीतरी नक्कीच महत्वाचं काम असेल बघ. काय येते कळत नाही. हसल काहीतरी, अगं ते जुनं काहीतरी. अगं बाई, माझी कामं राहिलीत. अहो ताई, ऐका ना, स्वीटीचं घर हेच आहे ना? होय, हेच आहे की. ते इथनं मागणं वरती गेला का नाही जिन्यानी, तर हेच घर आहे. हे हा दरवाजा दिसतोय का नाही, स्वीटीचाच आहे. थँक्यू. हा, एक्सक्यूज मी, ते तुम्ही कोण आहे? म्हणजे स्वीटीकडे काय काम आहे काय? त्याचं काय, आमच्या मुलासाठी आम्ही स्वीटीला बघायला आलोय. काय? काय हो, काय झालं? तुम्हाला का धक्का बसला? धक्का नाही, ते आनंद झालाय म्हणून स्वीटीला पाहायला आलाय काय? चांगलंय. ह्यो पोरगा आहे काय? हो. काय हो ताई, मुलगी कशी आहे स्वभावाने? हाय की. पाहायला आलाय ना तुम्ही, तुम्ही बघून घ्या की. नाही म्हणजे चांगली आहे, तशी गुणी आहे पोरगी, बघा तुम्ही. ठीक आहे, येतो. पृथ्वी, सकाळी मंत्रालयातून फोन आला होता, ते काम रखडलं असं म्हणताय. नाही भैया, तू काळजी नको करूस. फाईल क्लिअर करून घेतली आहे, फक्त साहेबांची साईन राहिली. ते एकदा झाले की काम मार्गी लागेल. हलगर्जीपणा नको आहे. आणि ते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं नियोजन ते शुभूला सांग नीट बघायला. पण
काय हे नंदाक्का हळू. अरे जरा पाणी आणा रे. काय झालं? हळूहळू हळूहळू पाणी आणा, पाणी आणा. हळूहळू हळू. नंदाक्का हळू हळू हळू. हो. अरे पाणी आणा. पाणी हे घे. आई चल निघतो मी. आई ऐक ना, सोड ना राग, नको ना चिडूस. आई का समजून घेत नाहीस तू? कसं समजून घे? स्वतःच्या आईपेक्षा बाहेरच्या मैत्रिणीला जास्त किंमत देतो ना, मग असंच होत आहे. तायडे, माझ्या जीवालाच माहिती आहे मी आईला किती महत्व देतो ते, आणि तिला बी माहिती आहे माझा तिच्यावर किती जीव आहे ते. मला समजत नाही तिला काय झालंय, पण मी तुला विनंती करतो तायडे, प्लीज तिच्या डोसक्यात काय भरवू नको. घ्या नाही म्हणजे आम्ही भरतोय वाईट डोसक्यात. अरे तू बघ सौताकडं, सौता कसा बोलतो, कसा वागतोय घरात, ते नाही दिसत होय? तायडे, मला सगळं कळतंय कुणाच्या जिभेला किती धार आहे ते. मला तोंड उघडायला लावू नकोस, मी प्लीज सांगतोय तुला. हे घर तेवढं शांत ठेव. नाही जा जा जा, तू त्या श्रावणीकडे जा, आम्ही आहोत. आम्ही आईची काळजी घेतो, अण्णांची काळजी घेतो, आहोत आम्ही घरी. मी निघतो. शुभू शुभवर गेलो. नंदाक्का बरं वाटतंय का आता? पण श्रावणी, हे कानातले कोणाचे आहेत ग आणि कुठे सापडले तुला? हे कानातलं आपल्या अलकनंदा मॅडमचं. अरे हो, हे नंदाकाचंच आहे. तुमच्या एका कानातलं पडलं, तुमच्या लक्षात नाही आलं का? कुठे पडले होते श्रावणी? म्हणजे कुठे सापडले तुला पडलेले? जिथे ते कधीच सापडायला नको होतं अशा ठिकाणी. मेंटल हॉस्पिटलमध्ये.